रेवा आपल्या बाबांना घेऊन घरी आली. त्यांना त्यांच्या रूममध्ये नेऊन व्यवस्थित बेडवर झोपवलं. संदीपने बरोबर आणलेलं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जोडलं आणि त्याद्वारे शामरावांना ऑक्सिजन पुरवला. रेवाने नीट त्यांच्या अंगावर पांघरून घातलं आणि ती फ्रेश व्हायला आपल्या रूममध्ये गेली. ती तिच्या रूममध्ये पोहोचते न पोहोचते तोच शामराव आपल्या बेडवर उठून बसले आणि तिघेही एकमेकांना टाळ्या देऊन हसू लागले. रेवा रूममध्ये तर आली, पण तिची अवस्था शरीरातून प्राण गेल्यासारखी झाली होती. बाबांच्या काळजीने त्यांना वाईट वाटेल म्हणून हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर डोळ्यातून एक अश्रू काढला नव्हता तिनं. पण आता मात्र तिचे डोळे झरझर ओझरू लागले. वॉशरूममध्ये जाऊन तिनं शॉवर चालू केला आणि अश्रूसोबत हुंदक्यांनाही वाट मोकळी करून दिली. ती तिथे किती वेळ उभी होती तिलाच कळलं नाही. एव्हाना अश्रू तर थांबले होते. डोळे कोरडे पडले होते, पण वरून पडणाऱ्या पाण्यामुळे डोळे चुरचूर करत लाल झाले होते. पण तिची बाहेर येण्याची इच्छा मात्र होत नव्हती. रेवा रेवा बाथरूमच्या दरवाजावर मारलेल्या थापाबरोबर तिच्या नावाची हाक ऐकू आली तसं तिनं स्वतःला सावरलं. कोण? नाक ओढत तिनं विचारलं. अगं मी आहे, लवकर आवरून ये खाली, जेवणाची वेळ होऊन गेलीये. तुझे बाबा सारखे विचारत आहेत तू जेवलीस का म्हणून, निर्मला काळजीने बोलल्या. हो आले, तिनं आतूनच आवाज दिला. आज चक्क तिची आई तिच्या रूममध्ये आली होती. वर तिच्याशी इतक्या काळजीनं बोलते हे बघून तिला आश्चर्य वाटलं. इतर वेळी त्यांना कधी रेवाशी बोलायचं असेल तर त्या नेहमी तिला आपल्या खोलीत बोलवायच्या किंवा मग त्यांचं बोलणं फक्त ब्रेकफास्ट, लंच, डिनरच्या वेळी व्हायचं. जसं ती कॉलेजला गेली होती तसं तर ते सगळे रात्रीच डिनरच्या वेळी भेटायचे. आम्ही मुलांना फ्रीडम देतो या नावाखाली त्यांचं मुलांवर कधीच लक्ष नव्हतं. त्यात संदीप मुलगा होता म्हणून त्याच्यावर तसं जरा जास्तच प्रेम होतं त्यांचं आणि या प्रेमापोटी तो वायाही गेला होता. पण रेवाच्या बाबतीत मात्र त्यांच्या नजरेत कधी प्रेम, माया दिसली नव्हती. तिच्याबाबत अगदीच औपचारिक वागणं होतं त्यांचं. रेवा आपलं आवरून बाहेर आली आणि समोर आपल्या आईला बघून तिच्या भुवया आपोआप उंचावल्या. आई तू जेवलीस? तिनं काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. हो, म्हणजे तुझी वाट पाहिली पण तू आली नाहीस. तुझ्या बाबाजवळ पण कोणीतरी हवं ना, म्हणून मग जेवून घेतलं. रूममध्येच गेले होते पण ते सारखेच विचारायला लागले तू जेवली का म्हणून, मग तुझ्या रूममध्ये आले. त्या रूमवर नजर टाकत बोलल्या. तिच्या आयुष्यात हर्ष नावाचा कोणी मुलगा आहे हे त्यांना आजच कळलं होतं. तर शोधत होत्या कुठे काही भेटतं का. आई बाबा एकटे आहेत रूममध्ये, मी जेवले म्हणून सांग त्यांना आणि तूही आराम कर, तुझीही धावपळ झाली. त्यांची नजर काय शोधते हे जाणून ती बोलली. हो, पण रेवा बाळा तू नक्की तयार आहेस का या लग्नाला? त्यांचं काळजीचं नाटक. हो आई, मगाशी सांगितलं की मी. तिचा गळा परत दाटला. रेवा इकडे बघ बघू, काय हाल केलेस बघ स्वतःचं, रडून लाल झाली आहेस. तुझी तयारी नसेल तर मी समजावते यांना, पण आमच्यासाठी तुझ्या मनाविरुद्ध लग्न नको करू. त्या उगाच तिला जवळ घेत बोलल्या. तसं काही नाही, सगळं अचानक झालं त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं. इतक्या लगेच सगळं विसरून जाणं शक्य तर नाहीये, पण मी ट्राय करेल. ती शून्यात नजर लावून बोलली. नक्की ना? त्या तिचा हात हातात घेत बोलल्या. ती हो म्हणाली आणि त्यांनी तिला कडाडून मिठी मारली. इच्छित सार्थ जे झालं होतं. तू एकदा ठरवलं ना, मग आता जास्त विचार नको करू. तू थांब इथेच, रमाला जेवणाचं ताट घेऊन यायला सांगते. त्या परत एकदा तिच्या रूमवर नजर फिरवत बोलल्या. मनात त्या चांगल्याच चरफडल्या होत्या. बऱ्याच वर्षांनी त्यांनी तिच्या खोलीत पाय ठेवला होता. खोली छान टापटीप ठेवली होती तिनं. पण त्यांना खटकलं होतं ते म्हणजे ती त्यांच्या दृष्टीने अगदीच चीप असलेली गणेशाची मूर्ती
आणि तिच्या आजीचा म्हणजे त्यांच्या सासूबाईंचा फोटो. ते म्हणतात ना, सुंभ जळाला तरी पीळ काही सुटत नाही. अगदी तशीच त्यांची अवस्था होती. अजूनही त्यांचं दुसऱ्यांना कमी लेखणं सुरूच होतं. त्यात सासूबाईंना जाऊन इतकी वर्ष झाली होती, तरी देखील रेवाच्या मनातलं त्यांच्याविषयीचं प्रेम आणि आदर कमी झाला नव्हता. आईने नसली तरी आजीने तिला आईची माया लावली होती. त्यामुळं रेवाही आपल्या आईशी कामापुरतं बोलत होती. शामरावांच्या बाबतीतही काही वेगळं नव्हतं. ते नेहमीच कामाचं कारण सांगून लांब असायचे. या दोघांनाही वाटायचं की म्हणेल तेवढे पैसे दिले की मुलं खुश राहतील. पण अशानं ती त्यांच्यापासून लांब गेली होती. असं नव्हतं की तिचं त्यांच्यावर प्रेम नव्हतं. होतं, पण अगदी एकतर्फी असल्यासारखं. आई वडील म्हणून दोघांनी कधीही तिला प्रेमानं जवळ घेतलं नव्हतं की लाड केले नव्हते. कर्तव्य ते मात्र पार पाडलं होतं. पण आजीने तिला भरभरून प्रेम दिलं होतं आणि तेव्हा निर्मलाला खटकलं होतं. काश आज आजी असती तर कदाचित मला तिने समजून घेतलं असतं. तिच्या मनात आलं आणि तिने सुस्कारा सोडला. रमा जेवण घेऊन आली. तिनं पोळीचा एक घास घेऊन तोंडात घातला आणि ताटाला नमस्कार करून तिनं जेवण परत पाठवून दिलं. हर्षशी बोलायचं होतं, पण त्याच्याकडे फोन नव्हता. नेहमीप्रमाणे आजीच्या फोटोशी आज काय काय झालं हे शेअर करत ती बेडवर पहुडली. झोप तर कोसो दूर होती आणि हर्षला कसं बोलायचं हेच कळत नव्हतं तिला. तिनेच त्याला प्रपोज केलं होतं. तो नाही म्हणत असताना ती त्याला सोडून कधीच जाणार नाही असं वचन देऊन त्याच्याकडून होकार मिळवला होता तिनं. आणि आता नियतीने तिला अशा वळणावर आणून ठेवलं होतं की हर्ष किंवा बाबा यापैकी एक निवडावं लागणार होतं. आणि यात रक्ताच्या नात्यानं बाजी जिंकली होती. ओ रे पिया. तिच्या फोनची रिंग वाजली आणि मिटत आलेले डोळे तिने पुन्हा उघडले. सॉरी यार, मी खूप लेट फोन केला तुला. आय नो की तू झोपली असशील, पण निधीची राजधानी एक्सप्रेस तिनं फोन उचलल्या सुरू झाली. अगं हो सावकाश, मी आहे जागी, निवांत बोल. नेहमी यावेळेला फोन केल्यावर चिडचिड करणाऱ्या रेवाचा थंड प्रतिसाद ऐकून निधीला वाईट वाटलं. रेवा, तू ठीक आहेस ना? तिनं काळजीनं विचारलं. हो बोल ना, ती अजूनही शांतपणे बोलली. रेवू, काका ठीक आहेत ना? ती. हो, घरी यायचा हट्ट करत होते म्हणून घरी घेऊन आलोय त्यांना. ती. रेवा, एवढ्या वेळानं कॉल केलाय कारण मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. निधी. हां बोल. रेवू, तुझ्या घरच्यांचं वागणं थोडंसं नाटकी वाटलं मला. सॉरी, म्हणजे मी चुकीची असेन, पण ती नर्स ज्या प्रकारे तुझ्या आईबाबांकडे बघत होती त्यावरून असंच वाटलं. ती थोडी सिरियस होत बोलली. म्हणजे अगं, काकांनी तुला लग्नासाठी तयार केलंय. तुझं हर्षवर किती प्रेम आहे हे माहीत आहे मला. आय थिंक तू त्यांनी सांगेल त्या ठिकाणी लग्न करावं म्हणून कदाचित हे अटॅकचं नाटक केलं असेल. ती शंकेनं बोलली. काहीही काय बोलतेस? आणि लग्नाचं ते तुला कसं कळलं? रेवा, तुझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये आले त्यानंतर मी तिथेच होते. म्हणजे मी पायातले नुपूर काढले, काकांची चौकशी करावी न मग जावं म्हणून मी आत आले, तर तू रडत होतीस. मला असं चोरून ऐकायचं नव्हतं, पण अगं मी आत आले तर तुमच्या कोणाचं लक्ष नव्हतं आणि पुढे काका आणि तुझ्यातलं बोलणं मी ऐकलं. तू रडत होतीस त्यामुळे तुझं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. पण तू लग्नाला होकार दिल्यानंतर काका काकी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळी चमक होती आणि सोबत काहीतरी लपवल्याचे आणि जिंकल्याचे भावही होते. निधीच्या चाणाक्ष नजरेनं सगळं हेरलं होतं. तुझा काहीतरी गैरसमज होतोय, ती अडखळत बोलली. निधी उगाच असं काही बोलणार नाही याची खात्री होती तिला. तसं असेल तर मलाही आनंद आहे, पण रेवू, नक्की काहीतरी चुकीचं घडतंय तुझ्या बाबतीत. खरं तर मी तुला सांगणार नव्हते, पण ऐक,
तुम्ही सगळे बाहेर पडला आणि मीही तुझी गाडी घेण्यासाठी पार्किंगमध्ये गेले. त्यावेळी तीच नर्स पार्किंगमध्ये होती. सोबत अजून एक नर्स होती. कदाचित दोघी शिफ्ट संपवून घरी चालल्या होत्या. त्या दोघींचं बोलणं कानावर पडलं. कशी कशी माणसं असतात या जगात, पहिली नर्स वैतागत बोलली. काय झालं? दुसरी नर्स. अगं ते शामराव शिर्के पेशंट, काहीही झालं नसताना ऑक्सिजन लावायला लावला आणि उगाच सगळे रिपोर्ट काढायला लावले. बरं तेही ठीक आहे, रिपोर्ट नॉर्मल होते, त्यांना माहीतही होतं, आणि तरीही त्यांची मुलगी आल्यावर उगाचच तिची आई रडारड करत होती. वर मला त्या मुलीशी काही बोलूच दिलं नाही. पहिली नर्स अजूनच वैतागत बोलली. जाऊ दे ग, असतात मोठ्या लोकांची असलीच काहीतरी नाटकं. आपल्या मुलीला इमोशनल ब्लॅकमेल करायचं असेल म्हणून नाटक केलं असेल. दुसरी नर्स. असंच असेल. OPDमध्येच त्यांना सांगितलं होतं की काही प्रॉब्लेम नाही, घरी जा, तरीही काहीही कारण सांगून रूममध्ये थांबले. मला तर आत्ता त्या मुलीचं वाईट वाटतं. पहिली नर्स गाडी सुरू करत बोलली. जाऊ दे ग, तू उद्याचा विचार कर, मुलीला भेटायला जायचं आहे ना. दुसरी नर्स. हो, बरी आठवण केलीस. तसंही उद्या नाईट आहे, दुपारीच तिला भेटून येते. दोघीही गाडीवर बसून निघून गेल्या. रेवा, मला आधी शंका आली होती, पण त्या दोघींचं बोलणं ऐकून खात्री पटली. ते तुझे आईवडील आहेत आणि मी तुझी मैत्रीण. मला जे कळलं ते तुला सांगितलं, कारण तू जास्तच टेन्शनमध्ये होतीस. निदान आता रिलॅक्स राहशील तू. आता तुझा निर्णय तुला घ्यायचा आहे. असं म्हणणार नाही की तुझे आईवडील चुकीचे आहेत, पण एकदा खात्री कर. चल, ठेवते फोन, काळजी घे. आणि हो, तुझी गाडी माझ्याकडे आहे, मी उद्या तुला आणून देते. बाय. निधीनं तिला अलर्ट केलं. बाय. तिनं फोन ठेवला आणि निधीच्या बोलण्याचा विचार करू लागली. हे जर खरं असेल तर मी उद्याच काय तो सोक्षमोक्ष लावेन. अजून लग्न ठरलं नाही हे, आणि असंच असेल तर मी बाबांना सरळ नकार देईन. ती डोळ्यातलं पाणी थोपवत बोलली. बाप्पा, निधी बोलली ते खोटं असू देत, नाहीतर आई बाबा या नात्याला गालबोट लागेल. तिनं हर्षने दिलेल्या बाप्पाच्या मूर्तीकडे बघत हात जोडले आणि झोपेच्या अधीन झाली. सकाळी सकाळी कानावर अनोळखी आणि भरपूर लोकांचे आवाज पडले आणि रेवा पटकन उठून बेडवर बसली. हॉल शेजारीच तिची रूम होती. एकट्यानं रूममध्ये झोपायला भीती वाटायची तिला, त्यामुळं नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने हॉल साईडला असणारी खिडकी ओपन ठेवली होती, कारण रमा हॉलमध्येच झोपलेली असायची. शिवाय त्या दोघीही सकाळी लवकर उठायच्या. काही वाटलं तर रमाला पटकन आवाज देता यावा यासाठी तर ती खिडकी उघडी ठेवलेली असायची. त्यातून येणाऱ्या आवाजाचा कानोसा घेत होती ती, पण त्यामध्ये ओळखीचा एकही आवाज नाही हे पाहून ती बेडवरून खाली उतरली. 8 वाजून गेले होते. नेहमी लवकर उठणारी ती रात्री विचारात उशिरा झोपल्यामुळं आज उशिरा उठली होती. तिनं खिडकीतून कोण आहे पाहण्याचा प्रयत्न केला, पण सगळे पाठमोरे दिसत होते, त्यामुळे नेमकं बाहेर कोण आलंय हे तिला कळलं नाही. जाऊ दे, असेल कोणीतरी, स्वतःशी विचार करत ती फ्रेश व्हायला निघाली. छोट्या ताई, तुमची मैत्रीण निधी आली बाहेर. रमानं निधीचा निरोप दिला. तिला थांबायला सांगा, मी आलेच. ती वॉशरूमकडे वळत बोलली. जी. रमा निघून गेली. ती पटकन वॉशरूममध्ये गेली, दात घासून तोंडावर पाणी मारलं आणि तशीच नाईट ड्रेसवर निधीला भेटायला बाहेर गेली. जाताना कोणाला दिसणार नाही याची काळजी तिनं घेतली. रेवा, गुड मॉर्निंग. स्वतःच्या विचारात बाहेर आलेल्या रेवाला बघून निधी बोलली. गुड मॉर्निंग, ती वरवर बोलली. रेवा, कसल्या विचारात आहेस इतकी? निधीने तिथे असून नसल्यासारखं वागणाऱ्या रेवाला हात लावून विचारलं. अगं, सकाळी सकाळी घरी कोण आलंय समजत नाही. आमच्या घरी तर सगळ्यांची सकाळ 9ला होते. त्याआधी हे कोण आलंय? ती स्वतःचं डोकं खाजवत तिला बोलली. ते जाऊ दे, कळेल नंतर तुला. आधी ही घे तुझी गाडी, मला उशीर होतोय आणि आज कॉलेजला येणार आहेस ना. येताना प्लीज माझी नोटबुक घेऊन ये, गेल्या 8 दिवस तुझ्याकडेच पडली आहे.
निधी थोडंसं वैतागत तिची एक्सप्रेस चालू करत बोलली. निधी ऐक ना, ती हळू आवाजात बोलली. हां ती, आज मी कॉलेजला येणार नाही, ती अजूनही हळू आवाजात बोलली. अय, तू कॉलेजला येणार नाहीस? ही गोष्ट तू इतक्या हळू काय सांगतेस? निधी जरा जोरात बोलली तसं तिनं तिचं तोंड दाबलं. अगं ए, जरा हळू की, किती मोठ्याने कोकलतेस. आत पाहुणे आहेत, आधी पुढचं ऐक. ती तिचं तोंड न सोडता बोलली. निधी, सरळ बोल ना काय ते, ती वैतागत बोलली. बोल. तिनं रेवाचा हात आपल्या तोंडावरून बाजूला काढत मोठ्यानं श्वास घेत म्हटलं. निधी, संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये जायचं का, खरं खोटं करायला? आणि ऐक ना, हर्षला निरोप देशील. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. हो. रेवाच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकाच होमध्ये तिने दिले. ओके, मग हर्षला आज कुठल्याही परिस्थितीत वेळ काढून नेहमीच्या ठिकाणी भेटायला सांग आणि आपण भेटू संध्याकाळी. रेवा. ओके बाय. निधी बोलून निघून गेली. रेवाच्या डोक्यात हर्षशी कसं बोलायचं हेच विचार घोळत होते आणि त्या विचारात ती तशीच हॉलमध्ये अगदी त्या अनोळखी पाहुण्यांसमोर येऊन थांबली. रेवा बेटा, उठलीस तू? निर्मला अगदीच प्रेमानं तिला बोलल्या तसं रेवाचं लक्ष समोर बसलेल्या पाहुण्यांकडे गेलं आणि समोर तिच्यावर रोखलेले 2 लालभडक डोळे बघून ती घाबरून मागे सरकली. आमच्या घरी विना आंघोळीचं घरभर कोणी फिरत नाही आणि तसलं काही आम्हाला चालणार देखील नाही. शिस्त लावा तुमच्या मुलीला. आम्ही आज त्यांना पाहायला येणार आहोत हे माहीत असून देखील या अजून तयार नाहीत. ही कोणती पद्धत आहे? गुरुजी, साखर तोंडात घालायचं यानंतरचा मुहूर्त कितीचा आहे सांगा? या लोकांना वेळेची किंमत नसेल, पण आम्हाला आहे. रुक्मिणीबाई बोलल्या तशी रेवा मान खाली घालून उभी राहिली. 15 मिनिटांनी दुसरा मुहूर्त आहे, त्यानंतर दुसरा कुठला मुहूर्त नाही. आज जर हा विधी नाही झाला तर लग्नाचा मुहूर्त लवकर निघणं कठीण होईल, गुरुजी नाकात बोलले. रेवा मात्र सगळं ऐकून सुन्न झाली. काल बाबांनी तिच्याकडून वचन घेतलं होतं, आज पाहुणे घरी आलेत आणि माझं लग्न ठरतंय. निधी म्हणते तसं सगळं खरंच प्री प्लॅन होतं आणि त्यासाठी खरंच घरच्यांनी हॉस्पिटलचा बनाव केला होता का? तिच्या दुखऱ्या मनाला प्रश्न पडला. काय नाव तुमचं? हा, रेवा, बरोबर ना? त्यांची ती हुकमी नजर तिच्यावर पडली तशी तिची अवस्था बेदरलेल्या हरणीसारखी झाली होती. हो, तिनं घाबरत मान डोलावली. हे घ्या, स्वच्छ आंघोळ करून ही साडी नेसून 12 मिनिटात तयार होऊन या. सगळ्या गोष्टी वेळेवरच व्हायला हव्यात. सवय लावून घ्या. जा आता. त्यांनी ऑर्डर सोडली. हो. आणि त्यांनी आणलेलं साहित्य घेण्यासाठी पुढे सरसावली. थांबा, त्या जोरानं गरजल्या. तसं तिनं दचकून हात मागे घेतला. तुम्ही आंघोळ केली नाही अजून, हात लावू नका. हे दुसरा कोणाच्या तरी हातून त्यांच्या रूममध्ये पाठवा, त्या निर्मलाकडे बघत कडक आवाजात बोलल्या. रेवा, जा बाळा, आंघोळ करून लवकर आवरून ये. अमृता, तू तिला तयार करून घेऊन ये. निर्मला चेहऱ्यावर हसू ठेवत बोलल्या तशी अमृता मनातच तोंड वेंगाडत आणि चेहऱ्यावर खोटं हसू ठेवून रेवासोबत तिच्या रूममध्ये गेली. म्हातारी चांगलीच खडूस दिसते. आमचा स्वार्थ नसताना तर हिला हिची लायकी दाखवली असती. या निर्मला शिर्केशी या आवाजात बोलायची आजवर कोणी हिंमत केली नाही आणि हिची तर अर्ध्याला चढ लाकडं सरणावर गेली तरी रोप झाडते आणि ह्या हिच्या सुना कशा मऊ मांजर बनून बसल्यात. या ठिकाणी मी असते ना, या म्हातारीला चांगली सळो की पळो करून सोडलं असतं. निर्मला मनातल्या मनात आग उगाळत रुक्मिणीबाईंना शिव्या देत होत्या. रेवानं घाईत आंघोळ केली. ओले केस बांधून डायरेक्ट साडी नेसायला घेतली. अमृता तिच्या बेडवर बसून फक्त इकडे तिकडे पाहत होती. तशी तीही पहिल्यांदाच तिच्या रूममध्ये आली होती. तिला या लग्नाशी आणि रेवाशी काही देणं घेणं नव्हतं, पण आज लवकर उठायला लागलं आणि त्यात रुक्मिणीबाईंचं बोलणं ऐकून ती आतल्या आत चिडली होती.
कधी हे जातील आणि मी बेडवर जाऊन पसरेन असं तिला झालं होतं. ओले केस तसेच ठेवून नावाला मेकअप करून ती खरंच 12व्या मिनिटाला बाहेर आली. तसं आत्तापर्यंत रागराग करणाऱ्या रुक्मिणीबाई शांत झाल्या. इंद्रायणी साखर तोंडात घालून ओटी भरा त्यांची, त्या आपल्या मोठ्या सुनेला म्हणजे नीलच्या आईला बोलल्या. जी आईसाहेब. त्या ओटी घेऊन पुढे सरकल्या आणि रेवाची ओटी भरून खानदानी हार तिच्या गळ्यात घातला. रेवा, खूप गोड दिसतेस, त्या हळूच तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत गोड बोलल्या. आवाजातून त्यांच्या स्वभावाची मधुरता समजून येत होती. इंद्रायणी, एवढा वेळ लागतो का ओटी भरायला? रुक्मिणीबाई मागून गरजल्या तशा इंद्रायणीबाई दचकून बाजूला झाल्या. गोदावरी, तुम्हाला वेगळं सांगायचं का? त्या आपल्या छोट्या सुनेवर ओरडल्या तसं ती दचकून उभी राहिली. हो हो आईसाहेब. त्यांनी पुढे जाऊन रेवाला हळद कुंकू दिलं. ओट्यात थोडे तांदूळ घातले आणि आपल्याकडे असणारे खानदानी कंगन तिच्या हातात घातले आणि लागलीच ती बाजूला झाली. निर्मलाबाई, 1 मिनिट राहिलाय. तुम्ही, तुमच्या सुनबाई आणि या कोण आहेत? कदाचित तुमच्या घरी काम करणाऱ्या बाई असतील. तिघींनी हळदी कुंकू द्या म्हणजे पुढचं बोलणं करता येईल. त्यांचं तेच पुन्हा हुकुमी बोलणं. त्यांनी रमाकडे पाहिलं. राग तर खूप आलेला त्यांना, पण बोलल्या काहीच नाही. पण अमृता आणि निर्मला दोघीही घरच्या कामवाल्याला रुक्मिणीबाईमुळे त्यांच्या बरोबरीचा मान मिळाला म्हणून खाऊ की गिळू या नजरेनं रमाकडे बघत होत्या. रुक्मिणीबाईंकडे तसं बघायची हिंमत नव्हती त्यांच्यात, म्हणून सगळा राग नजरेने रमावर काढत होत्या. सगळं झालं तसं रेवा उठून सगळ्यांच्या पाया पडली. तिची नजर एकदा समोरच्या टी टेबलवर पडली. कपातील चहा तसाच होता. बाकीचे खाण्याचे पदार्थही तसेच होते. त्यांच्या या वागण्यावरून ती लोक थोडी गर्विष्ठ आणि जुनाट विचारांची वाटली. पण आता होणाऱ्या गोष्टींना विरोध करावा असं मनापासून तिला वाटलंच नाही. काही वेळा मन इतकं उदास होतं की आपल्याला समोरच्याला विरोध करायचा असला तरी देखील तो करणं शक्य होत नाही. तसंच काहीसं तिचं झालं. गुरुजी, लग्नाचा मुहूर्त आणि तारीख सांगा. रुक्मिणीबाई, परवा दिवशी दुपारी 12:40 शुभमुहूर्त आहे. शिवाय आपल्या इथून 4 वाजता बाहेर पडावं लागेल, तरच आपण योग्य वेळी घरी पोहोचू शकतो. ते पुस्तकात बघत नेहमीप्रमाणे नाकात बोलले. ठीक आहे. निर्मलाबाई, नीट व्यवस्था करा. आमची फार माणसं येणार नाहीत. आली तरी तुम्हाला ती झेपणार नाही. त्यामुळे निदान आलेली थोडी लोक तरी नावं ठेवणार नाही याची काळजी लग्नात घ्या. येतो आम्ही, त्या सभोवार नजर टाकत कुस्तीत बोलल्या. सगळ्यांनी येतो म्हणून हात जोडून नमस्कार केला आणि ते सगळे बाहेर पडले. आणि इकडे रेवा खोलीत जाऊन बेडवर पडून रडू लागली. कदाचित संपलं होतं सगळं. जहागीरदार मंडळी घरातून निघून गेली आणि निर्मलांनी हुस्स केलं. रमाला सगळं उचलून ठेवायला सांगितलं आणि त्या आपल्या रूममध्ये गेल्या. अमृता तर कधीच रूममध्ये जाऊन झोपली होती. दोघींपैकी एकीलाही वाटलं नाही की रेवाकडे जावं. सगळं ऐकून बिथरली असेल, लग्नाचं दडपण आलं असेल तिला, एवढा साधा विचारही डोक्यात आला नाही त्यांच्या. 2 दिवसांची पाहुणी होती आता ती, तरीही निर्मलाचे पाय तिच्या रूमकडे वळले नाहीत. शामराव सकाळीच आपल्या टाळं लागलेल्या कारखान्यात गेले होते. नीलनी जसा होता तसा त्यांचा कारखाना त्यांना परत देण्याचं वचन दिलं होतं आणि त्यानुसार कालच त्या कारखान्याची साफसफाई सुरू केली होती. शामरावांना स्वतःच्या सैतानी बुद्धीचं कौतुक वाटलं आणि त्यांनी स्वतःची पाठ थोपटली. निर्मलाचा पाहुणे परत गेल्याचा मेसेज आला तसं ते घरी यायला वळले. कारखाने ताब्यात घेताना रुक्मिणीबाईंनी त्यांना कर्जाची नीट परतफेड केली नाही म्हणून शाब्दिक वाराने जलील केलं होतं आणि म्हणूनच आज त्यांच्या पुढे जाण्याचं त्यांचं धाडस नव्हतं. कधी काय बोलतील आणि आपल्याच घरच्यांसमोर आपल्याच घरात अपमान होईल याची खात्री नव्हती त्यांना.
त्यामुळं सध्या त्यांच्यापासून लांब राहणं त्यांना योग्य वाटत होतं. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी आपल्या लेकीचं भांडवल केलं असं रेवाच्या पुढ्यात त्यांच्या तोंडावर म्हणायला त्यांनी मागे पुढे पाहिलं नसतं. आता ही गोष्ट वेगळी होती की नीलने रेवाला स्वतः मागणी घातली होती. सकाळी ते लोक इकडे येत आहेत हे कळलं आणि घरी एकच धांदल उडाली. रमानं लवकर उठून किचन, हॉल आणि अंगणाची साफसफाई केली होती. बाकी सगळे मात्र साखर झोपेत होते. शामरावांचा फोन वाजला आणि निर्मलाबाईंना सगळी कल्पना देऊन ते संदीपला घेऊन बाहेर पडले. अमृतानं पण काहीशी चिडचिड करत सगळं आवरलं. पण या सगळ्या गोंधळात रेवाला कोणीच पाहुणे येणार हे सांगितलं नाही आणि मग जे व्हायचं तेच झालं. रुक्मिणीबाईंचं बोलणं आठवून निर्मला जास्त चिडचिड करत रूममध्ये अस्वस्थ होऊन फेऱ्या घालत होत्या. सोबत मनातच त्यांना शिव्यांची लाखोली व्हायचं देखील सुरू होतं. काय झालं निर्मला, का असा थैथयाट करताय? शामराव रूममध्ये येत बोलले. ती थेरडी माझ्याच घरात येऊन कशी बोलत होती, तुमच्यामुळे ऐकून घ्यावं लागलं. त्या तणतणत बेडवर जाऊन बसल्या. हे बघ निर्मला, आजचा दिवस तर गेला. आता त्या परवाच इथे येतील. त्या काही बोलतील असं आपण वागायचं नाही. एकदा हे लग्न झालं की आपल्या हातातून जात असणारा ऐशोआराम आणि गेलेलं ऐश्वर्य परत मिळणार आहे आपल्याला. त्यासाठी एवढं बोलणं खाल्लं तर चालतं. इतकी चिडचिड करायची काही गरज नाही. ते वैतागत बोलले. हो तर मग तुम्ही का गेला पळ काढून? त्या रागाने म्हणल्या. मी थांबलो असतो तर ती बाई कदाचित आपण रेवाचं लग्न का ठरवलंय हे तिच्या पुढ्यात बोलली असती आणि आपण हा जो आपल्या लेकीपुढे चांगुलपणाचा मुखवटा धारण केलाय ना, तो गळला असता. वरती आपण खोटं बोललो म्हणून रेवानं घर सोडून जायला मागे पुढे पाहिलं नसतं. तसंही ती त्या अनाथ पोराच्या प्रेमात आहे आणि तिला सांभाळायला देखील नंदिता खमकी आहे. ती तिच्याकडे जाऊन राहिली तर नंदिता तिचा केस देखील आपल्या नजरेस पडू देणार नाही. आणि हो, ही गोष्ट लक्षात ठेव, नंदिताला यातलं काही कळता कामा नये. तुम्हाला काय वाटतं, तुमची लेक तिला काही सांगणार नाही का? आत्ता त्या शांत होत बोलल्या. रेवा कालपासून धक्क्यात आहे. तिचा स्वभाव बघता इतक्या लगेच तिला फोन करून काही सांगेल असं वाटत नाही. आणि नंदिता आजच आउट ऑफ इंडिया गेलीये. तिची कसली तरी महत्त्वाची कॉन्फरन्स आहे. ती परत येईपर्यंत रेवाचं लग्न झालेलं असेल. मग ती काहीच करू शकणार नाही. ते छन्मी हसत बोलले. खरंच? निर्मलाच्या चेहऱ्यावरही हसू पसरलं. बरं, रेवा कुठे आहे? ते असेल तिच्या रूममध्ये, त्या खांदे उडवत बोलल्या. हे बघा, लग्न ठरलंय तिचं, तर 2 दिवस तिच्यासोबत राहा. तसं चुकीचं काही करणार नाही ती, तरीही तिच्याकडे लक्ष ठेवा आणि जरा इतर मुलींच्या आई वागतात तसं वागा. तुम्हाला तिच्याबद्दल काय वाटतं माहीत नाही, पण खोटं का असेना 2 दिवस प्रेमानं वागा तिच्याशी. तिला आपल्याविषयी कसली शंका वाटणार नाही याची काळजी घ्या. आणि हो, 2 दिवस आळस झटकून कामाला लागा. तसं बाकी कसली तयारी करावी लागणार नाही. नीळकंठ स्वतः सगळ्या गोष्टी अरेंज करणार आहेत, पण तरीही अमृताला हाताला घेऊन बाकीच्या गोष्टी बघून घ्या. आम्ही चाललो रेवाच्या रूममध्ये. बोलत बोलत त्यांनी रूममध्ये बाहेर पाय ठेवला. जा कुठं जायचं ते, मी जरा पडते. सकाळी लवकर उठल्यामुळे आळस आलाय. त्या त्यांना पूर्ण इग्नोर करत तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या. शामराव रेवाच्या रूममध्ये गेले. नुकतीच ती तोंडावर पाणी मारून आली होती. निधीनं तिचं काम केलं होतं आणि त्यानुसार तिला हर्षला भेटण्यासाठी बाहेर पडायचं होतं आणि त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. तिला माहीत होतं की या सगळ्याला आता काही अर्थ नसणार आहे, पण कुठेतरी तिला वाटत होतं की निधी जे काही बोलली ते खोटं निघावं. आपले बाबा पूर्णपणे ठीक असावेत असं कोणाला वाटणार नाही, पण इथे गोष्ट वेगळी होती आणि काही झालं तरी तिला ती जाणून घ्यायची होती. बाबा, तुम्ही का आलात? बोलावलं असतं तर मी आले असते तुमच्या रूममध्ये.
कशाला धावपळ केली? आधीच तुमची तब्येत ठीक नाही, ती काळजीनं त्यांना धरून बेडवर बसवत बोलली. 2 दिवसात माझी चिमणी या घरट्यातून निघून जाईल. सॉरी ग, म्हणजे मला माहीत नव्हतं ते लग्नाला इतकी घाई करतील. पण तू पाहिलंस ना, ती लोक जरा पत्रिकेत ग्रहताऱ्यात अडकलेली आहेत. त्यामुळे ते सगळं पत्रिका आणि वेळा पाहून करतात. म्हणे आत्ता नाही झालं तर मग पुढे लवकर मुहूर्त नाही. आणि तुला माझी कंडिशन माहीत आहे, म्हणून मग मी पण नाही म्हणू शकलो नाही. घरचे जरी जुन्या विचारांचे असले तरी मुलगा खूप चांगला आहे आणि मला वाटतं आपला जोडीदार चांगला आणि समंजस असणं हेच लाईफमध्ये मॅटर करतं, नाही का? ते अगदीच थकल्यासारखे बोलले. त्यांचं सगळं शांत ऐकून घेत तिनेही मध्ये मान डोलावली. नील नीट समजून घेईल तुला. आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा असं वाटतं मला. एक बाप म्हणून मी कधीच तुझं वाईट चिंतणार नाही. विश्वास आहे ना तुझा माझ्यावर? ते दुःखी चेहरा ठेवत तिला इमोशनल करत बोलले. बाबा, तुम्ही नका ना मनाला लावून घेऊ. मी काही बोलले का? मी तयार आहे लग्नाला. फक्त बाबा, मी आज हर्षला भेटून येऊ का? शेवटचं, प्लीज, नाही म्हणू नका. ती पाणावलेल्या डोळ्यांनी बोलली. बेटा, 2 दिवसात तुझं लग्न आहे. जर कोणी तुला त्या मुलाबरोबर पाहिलं तर तुझ्यावर शंका घेतली जाईल बाळा. म्हणून मला वाटतं तू हर्षला भेटणं टाळावं. एक काम का करत नाहीस? त्यापेक्षा तू त्याच्याशी फोनवर बोल ना. तिला हर्षला भेटण्यापासून अडवायचं तर होतं, पण स्पष्ट शब्दात तिला सांगणं म्हणजे तिच्यावर अविश्वास ठेवल्यासारखं झालं असतं. आणि जास्त फोर्स केला असता तर कदाचित तिनं सगळं शोधलं असतं. तशी ती मुळूमुळू रडणाऱ्यातली नव्हती, पण नात्यांच्या बाबतीत ती जास्त हळवी होती आणि याच हळवेपणाचा फायदा त्यांनी घेतला होता. बाबा, हर्षकडे फोन नाहीये. तुम्हाला माहीत आहे ना, तो अनाथ आहे. त्याच्याकडे इतके पैसे नाहीत की तो फोन घेऊ शकेल. त्याला अनाथ बोलताना तिचे डोळे पाणावले. गेल्या वाढदिवसाला तिने महाग नाही, पण त्यातल्या त्यात त्याला मोबाईल गिफ्ट म्हणून दिला होता. पण त्याने तो घेणं नाकारलं होतं. हिनं काही घेतलं तर त्याचं एकच वाक्य असायचं, माझ्या तत्वात बसत नाही, मी हे घेणार नाही. म्हणून तर एकमेकांना आठवत राहावं अशी फारशी गिफ्ट दोघांकडेही नव्हती. तो कुठेतरी पार्ट टाईम नोकरी करायचा. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला आश्रम सोडावं लागलं. आता त्या नोकरीतून मिळालेल्या तुटपुंज्या पैशावर त्याला त्याचं जेवण, राहणं, कॉलेज असं मॅनेज करावं लागायचं. तिला बाप्पाचं फारच वेड, म्हणून मग आश्रमात शिकवल्याप्रमाणे त्यानं तिला छोटीशी एक बाप्पाची मूर्ती बनवून तिच्या वाढदिवसाला दिली होती. ठीक आहे, भेट तू, पण काळजी घे, कोणाच्या नजरेस नाही येणार ते. हो बाबा, आता तुम्ही आराम करा. मी येऊ का रूमपर्यंत सोडायला? तिनं उगाच थरथरणाऱ्या आपल्या बाबांकडे बघत विचारलं. त्यांनी जर ॲक्टिंगमध्ये करिअर केलं असतं तर कदाचित टॉपचे स्टार बनले असते. नको बाळा, मी जाईन हळूहळू. तू मात्र लवकर ये बरं. जातो, गोळी घ्यायची वेळ झाली, ते थरथरणाऱ्या आवाजात बोलले. आणि तिला आता निधी बोलली ते खोटं वाटू लागलं. त्याचसोबत आपण आपल्या घरच्यांवर अविश्वास ठेवत आहे म्हणून मनात गिल्ट दाटून आलं. आपलं आवरलं आणि हर्षशी कसं बोलायचं हे मनाशी पक्क ठरवून ती त्याला भेटायला निघून गेली. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.